वहिनी पण जे आहे त्यांनी पण पुढे यायचं आहे. स्वर्गवासी चौधरी आणि मृणाली वहिनी यांना विनंती आपण पुढे यावं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवेल. हा रेडी थोडं समोर. स्वर्गवासी पार्थ तुषार चौधरी यांच्या पारितोषिक या ठिकाणी देत आहे. अभिनंदन. किती किलोमीटर तास पूर्ण केला? 21. काय प्रतिक्रिया या आयोजनासंदर्भात? आयोजन संदर्भात काय प्रतिक्रिया? बहुत अच्छा आयोजन था, बहुत अच्छा लगा यहाँ रनिंग करके. आज की जो पीढ़ी है वो नशे में जा रही है, एमडी ड्रग्स जैसे शौक कर रही है, क्या कहोगे उनके लिए? यही कि नशे दूर रहे और जो नेचुरल डाइट है वो ले, आयुर्वेदिक पे जाए, आयुर्वेदिक चीज यूज करे. धन्यवाद. हॅलो. आता यानंतर 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन महिला महिला 21 किलोमीटर या स्पर्धेचा आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करताय. सगळ्यात शेवटचं प्राइज आहे. यामध्ये 6वा क्रमांक प्राप्त केलेला आहे भारती जयस्वाल. भारती जयस्वाल पाई दिला ना. टास्क पूरा किया. शुरुआत कितने बजे हुई और कितने बजे खत्म किया? आपने कैसा टारगेट था? टारगेट था कि अपना बेस्ट टाइम दो फर्स्ट करूँ, क्योंकि बाइक था उसके लिए आया था नासिक से. नासिक प्रैक्टिस करता हूँ. 21 किलोमीटर था. 6:30 बजे रेस चालू हुआ था और 1 घंटा 2 मिनट में कंप्लीट किया 21 किलोमीटर फर्स्ट टाइमिंग. और प्रोफेशनल एथलीट हूँ मैं, यही करता हूँ. आप ये उम्मीद से आए थे मुंबई से खर्च करके कि भाई मैं ये इनाम जीत के ले जाऊँ? हाँ, मैं यही उम्मीद से आया था कि बाइक फर्स्ट मारूंगा, बाइक ले जाऊंगा. क्या कहेंगे आज की युवा पीढ़ी नशे में बर्बाद हो रही है, इस पर क्या कहेंगे? यही है कि नशे दूर रहे और अपना इंडियन सामान यूज करे, आयुर्वेदिक चीज यूज करे, उससे भी परफॉर्मेंस आता है. और नशा क्या है, हम लोग अपना जान गंवा सकते हैं, अपना राह भटक सकते हैं और उससे कुछ होने वाला नहीं. क्योंकि हम नशीली चीज यूज करके कंपटीशन खेल नहीं सकते. वहाँ नाडा वाडा आती है चेक करने के लिए, वो सब खेल नहीं सकते और उससे कुछ होने वाला नहीं. मैं ऑल इंडिया यूनिवर्सिटी क्रॉस कंट्री गोल्ड मेडल जीता हूँ. और उसके बाद अभी नेक्स्ट संडे पुणे इंटरनेशनल सेकंड किया था 1 घंटा 3 मिनट का 21 किलोमीटर. और इससे अगले संडे लोकमत मैराथन जीता था, संभाजी नगर में फर्स्ट किया था. मैं टाटा मुंबई मैराथन जीता हूँ 21 किलोमीटर. भविष्य में क्या बनना चाहिए? भविष्य में है कि इंडिया के लिए खेलो, इंडिया का जर्सी पहनो और इंडिया का नाम रोशन करो. दिव्या जाधव बुलढाणा. अमरावती नवाते. मी 1 21 किलोमीटर टास्क पूर्ण केला आणि माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय प्रतिक्रिया आजकाल वजन कमी करणारे वेगळे
ऑर्डर हे ते आयुर्वेदिक हे काम ते काम करून भेटते. तुम्ही रनिंग करा, सगळं कमी होऊन जाते. काय तुमच्या बस मी तर फक्त सपोर्ट केला, पण करणारे तीच होते. त्यांनी कुठली प्रॅक्टिस नाही केली, काहीच नाही केलं, पण तरी हिंमत दाखवली की मला करायचं आहे आणि मी सपोर्ट केला. आणि मला वाटलं पण नाही ते जिंकणार म्हणून, पण विनर झाली. मला 2 मुलं पण आहे आणि मॅरिड आहे. 15 वर्षापूर्वीची प्रॅक्टिस होती, आता काहीच प्रॅक्टिस नाही. काय नाव तुझं? दिव्या जाधव. किती किलोमीटर तास? 21 किलोमीटर किती वेळात? 1 तास 40 मिनिटं. काय म्हणणार आजची युवा पिढी याच्या व्यसनाच्या आधी जात आहे? मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. हा, ते तर आहे. हो, ते तर आहे, पण मोबाईल नाही, प्रॅक्टिसवर लक्ष ठेवत. काय व्हायचंय फोटो? हा? भविष्यात काय व्हायचंय तुला? मला ऑलिम्पिक आता त्यांना गाडी मिळणार आहे. मागच्या वर्षी पण हिनी पहिला क्रमांक प्राप्त केलेला होता. यावर्षी 2 मोपेड गाड्या झाल्या तिच्या अमरावतीवरून. मागील वर्षी सुद्धा साक्षीने हे पारितोषिक पटकावलं होतं आणि यावर्षी पण तिनेच मिळवलेलं आहे. परंतु तिने जी 21 किलोमीटरची स्पर्धा 1 तास 15 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेली आहे. मागच्या वर्षीपेक्षा तिने स्वतःचाच रेकॉर्ड तोडलेला आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की तिचं या ठिकाणी कौतुक करावं. पाटील सरांना पाटील सरांना विनंती. पाटील सरांना विनंती आहे की आपण सुरुवात सुरू द्यावं. पाटील सरांशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. वंदे सर्व विजेता स्पर्धकांचं या ठिकाणी अभिनंदन करे. अमरावती ऍथलेटिक्स संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या स्पर्धेची विजेता जी राहिलेली आहे. काय नाव बेटा? अभिनंदन करतो. संजय जड्या. मागच्या वेळेसही तो त्यांच्या पुढील आयुष्यासाठी काय प्रतिक्रिया? गुरुकुल खूप छान वाटलं. ठरवूनच आलं की पोस्ट करायचं. आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया? म्हणजे आयोजन वगैरे खूप छान होतं. पायलट वगैरे खूप सपोर्ट वगैरे करून ते पाणी वगैरे खूप छान वाटतं. खूप छान. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुलाचं सहकार्य दिलं, सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या मागच्या वेळी आली होती ती आभार व्यक्त मी करतो. घेऊन जाईल बक्षीस. पुढील वर्षी कॉन्फिडन्स सुद्धा असणे याच तरुणांसमोर उत्साहामध्ये, अतिशय याच आदर्श म्हणून जल्लोषात ती काम करते. आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करू. सर काय म्हणणार? खूपच आनंद आपल्या वाटतो सर्वांच्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण झाली असं घोषित करतो. आठवडे डेकोरेशन्स, साऊंडची व्यवस्था करणारे बंग साऊंड, त्यासोबतच ही मैदान आपल्याला उपलब्ध करून दिले यांचे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती महानगरपालिका, अमरावती पोलीस आयुक्तालय, संपूर्ण प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाची टीम, त्यासोबतच आपण आपल्या अटल दौडची ज्या ठिकाणून आपण आपली रजिस्ट्रेशन केलं होतं असं सन्मान्य पाठक सरांची बुक तिकीट वेबसाईट, त्यासोबतच आपल्या अटल दौड मॅरेथॉनची ज्यांनी आयोजित केला जातो. प्रतिसाद मागच्या विधानसभेनंतरही तुषार भाऊंनी कार्यक्रम केला. हे आयोजन दरवर्षी असं होत राहते आणि आमची संपूर्ण टीम तुषार भाऊ भाटे यांच्यासोबत राहते आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला भरपूर मिळतो. त्या सर्वांचे आभार मानतो व ही स्पर्धा इथेच संपली. ऍथलेटिक ऑफिशियल सर्वांनी स्टेजवर यायचं. ऍथलेटिक आणि ऍथलेटिक ऑफिशियल सर्वांनी यांच्या सर्व विद्यमानाने प्रक्षेपण आपण आज सर्वांनी बघितले आणि या प्रक्षेपणाला आमची दोन्ही गाड्या घेऊन आपल्याला स्टार्टिंग पॉईंट फोटो काढायचा आहे. यामध्ये दोन्ही पण गाड्या घेऊन स्टार्टिंग पॉईंट जवळ आपण जाऊ. सर्वांनी तिथेच ग्रुप फोटो काढू. डॉक्टर चंदू सोजतिया यांच्या मार्गदर्शनामध्ये
संपूर्ण आमची सिटी न्यूज चॅनलची टीम या ठिकाणी काम करत होती. आणि विशेष म्हणजे हे आयोजन ज्या ठिकाणी 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर व 3 किलोमीटर या 4 भागामध्ये या स्पर्धेचे विभाग केले होते. आणि 4ही भागाचे स्पर्धेचे विभाजन झाल्यानंतर या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आले. आणि या कार्यक्रमाची सांगता आता या ठिकाणी होत आहे. तुषार भारतीय यांच्या नेतृत्वात झालेली ही हाफ मॅरेथॉन स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी आता समाप्त होत आहे. आणि सिटी न्यूजवर आपण याचं थेट प्रक्षेपण बघू शकता. सिटी न्यूजला आपण स्वतः युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करू शकता. त्याचप्रकारे फेसबुक, इंस्टाग्रामला सुद्धा आपण त्याला बघू शकता. तर सबस्क्राईब करा आणि सर्व घडामोडी बघण्यासाठी पश्चिम विदर्भाचा नंबर 1 चॅनल सिटी न्यूज चॅनल आपल्या सोबत आहे. मी कॅमेरा पर्सन मोहन विश्वकर्मा सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती.